रामकृष्ण हरी मंडळी. आज आहे संकष्टी एकादशी आणि आज सगळ्यांचा महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचा आज उपवास असतो, लहानाल्यांचा मोठाल्यांचा आणि माझा पण आहे. घरामध्ये सगळ्यांचा उपवास आहे काव्या सोडून, आणि शिवनी पण सकाळ धरून खिचडीच खाल्लेली आहे, त्यामुळे तो पण उपवास असल्यासारखंच आहे. जे लोक आज पायी वारीमध्ये पंढरपूरला गेलेले आहेत वारीमध्ये, ते लोक आज कळसाचं दर्शन करून परत रिटर्न निघले असतील. त्यात माझे वडील पण गेले होते, आत्या गेली होती, वस्तीवरचे खूप सारे लोक गेले होते. ते आज सगळेजण पंढरपूरमधून दर्शन करून पुन्हा रिटर्न निघणार आहेत. आणि मंडळी, तुम्हाला पण आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. विठ्ठल रुक्मिणी माऊलीची कृपा तुमच्या आणि तुमच्या परिवारावर नेहमी राहो, हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना. चला मंडळी, दुपारची वेळ झाली आहे आणि हे पहा दुपारचे फराळ. तुम्ही पाहू शकता, फराळ नाही मेजवानीच वाटते. इतकं भारी फराळ पाहून तोंडाला पाणी सुटलंय. त्यामुळे डाएट वगैरे सगळं उद्या, आज फक्त फराळच. आज आहे आषाढी एकादशी, त्यामुळे स्वयंपाक नाही करायचा, आपल्याला बनवायचं फक्त फराळ. आज सगळ्यांना फक्त खिचडी करायची, कारण की सगळ्यांचा उपवास आहे आज. आपण खिचडी ऐवजी वेगळं काहीतरी करायचं का गं? भाजी बटाट्याची भाजी पण चालते ना उपवासाला. बटाट्याची भाजी करूया आणि साबुदाण्याची चपाती किंवा भाकरी सारखं काहीतरी करूया साबुदाण्याच्या पिठात. सकाळी खाल्ली ना खिचडी, आता आपण वेगळं काहीतरी करूया. थांब, एवढा चहा पिते मग आपण जाऊया किचन मध्ये काय करायचं. आणि गाईज, मला हे बारीक साबुदाणे खूप आवडतात. याची खिचडी खूप छान लागते, त्यामुळे मग मी माझ्यासाठी हे बारीक साबुदाणे आणते आहे. आज मंडळी स्वयंपाक नाही बनवायचा, पण हा वेगळा का होईना पण स्वयंपाक असतोच. आणि 2 टाइम खिचडी कोणालाच नको असते. सगळ्यांना काहीतरी सगळेजण म्हणले संध्याकाळी. आता सकाळी खिचडी खाल्ली होती सगळ्यांनी ना, त्यामुळे मग संध्याकाळी खिचडी नको म्हणले सगळेजण. त्यामुळे मग आता आपण बनवून आपण आता वेगळं काहीतरी बनवूया. आज सगळे जेवढे वारीमध्ये वारकरी गेले होते ते सगळे आज दर्शन करून रिटर्न येतील. तांदळाचं पीठ टाकते. तिखटच करून आलं तर काऊ जरा. काऊ तिखट खाणार ना? खूप तिखट आहेत मिरच्या, टाकताना ठसका येतोय. मस्त ना? आता असे बाकीचे सगळे करून घेते. असं जर तुमच्या घरात पण आहे ना कोणी खिचडी खायला जर नाही म्हणलं तर हा छान पर्याय आहे. खूप छान असं ना, साबुदाण्याचं पीठ आणि बटाटा मिरची टाकून मी असा हा पराठा बनवलाय. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. एकादशी स्पेशल पराठा छान होत आहे ना. मी फर्स्ट टाइम करते हा प्रकार. मी म्हणलं असंच करून बघूया. छान झालंय. आता हे दह्या बरोबर किती सुंदर लागणार आहे. मस्त फुगलंय ना.
किती छान मऊ पण होत आहेत. झालंय फायनली. आता माझं फराळचं बनवून रेडी झालंय. आता मी सगळ्यांना देते खाण्यासाठी. चला तर मग आता घेऊया जेवायला. झालाय गरम गरम खिचडी. हा हे चला घ्या जेवून बरं गरम गरम. शिवबास जेवायला बशा. फर्स्ट टाइम ट्राय केलं त्याशिवाय म्हणजे रेसिपी पाहिली होती, पण ती थोडीशी वेगळी होती. त्यात भगरीचं पीठ होतं. हा शिव खातोय ना. मंडळी तुम्ही पाहू शकता आता रात्र झाली आहे. पूर्ण दिवस असाच फराळ बनवण्यात आणि करण्यातच गेला. बाहेर पाऊस चालू असल्यामुळे कुठे बाहेर पण जाता आलं नाही. मंडळी तुमची एकादशी कशी साजरी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी घेते हे किचन साफ करून. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.